हॅलो फ्रेंड्स, एज्युकेशन विथ अंशूमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपला टॉपिक आहे NCERTचा जॉग्रफीचा. तो आहे इन्व्हायरमेंट अँड इकोलॉजी. तर सगळ्यात पहिले आपण बघूया की इन्व्हायरमेंट म्हणजे काय. इन्व्हायरमेंट हा शब्द फ्रेंच शब्दापासून तयार झालेला आहे. म्हणजे फ्रेंच लँग्वेजमधून हा शब्द घेतलेला आहे इन्व्हॉर्नर. त्याचाच अर्थ असा होतो की आजूबाजू असलेला. म्हणजे सपोज एखादी जागा, ठिकाण, मनुष्य, वस्तू आणि निसर्ग जे आपल्या सभोवताली असलेली सजीव सृष्टी असते तिला आपण पर्यावरण म्हणजेच इन्व्हायरमेंट असे म्हणतो. तर याला इंग्लिशमध्ये आपण असे म्हणू की कॉम्बिनेशन ऑफ नॅचरल अँड मॅन मेड म्हणजेच ह्युमन मेड फॅनॉमेना इज कॉल्ड इन्व्हायरमेंट. मग आता इन्व्हायरमेंटचे प्रकार पण असतात. नॅचरल, मॅनमेड इन्व्हायरमेंट आणि सोशल हे सगळे इन्व्हायरमेंटचे प्रकार आहेत. तर आपण सगळ्यात पहिले बघू नॅचरल इन्व्हायरमेंट. जे मानवाने बनविलेले नाही म्हणजेच जे कंटेंट मॅनमेड नाही आहे त्याला आपण म्हणू नॅचरल इन्व्हायरमेंट. जसं पृथ्वीवर राहणाऱ्या सजीव आणि निर्जीवांनी बनलेले पर्यावरण यालाच आपण म्हणतो नॅचरल इन्व्हायरमेंट. आता याच्यात एक्झाम्पल आहे वॉटर, एअर, लँड आणि लिव्हिंग. तसंच आपण वॉटरला म्हणतो हायड्रोस्फिअर, एअरला म्हणतो ॲटमॉस्फिअर, लँडशी रिलेटेड असलं तर म्हणतो लिथोस्फिअर आणि लिव्हिंग थिंग म्हणजे बायोस्फिअर. सो त्याच्यानंतर दुसरा आहे आपला मॅनमेड इन्व्हायरमेंट म्हणजे मनुष्याने बनविलेला. आता आपण बघू आपल्या अवतीभोवती मानवाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा ज्याने मनुष्य सुखी आणि संतुष्ट आहे त्याला आपण मानवनिर्मित पर्यावरण म्हणू. सोप्या भाषेत म्हटलं जाईल तर जे मानवाने आपल्या सोयीनुसार तयार केलेले आहे असे. ठीक आहे. तर मग आता याचे एक्झाम्पल बघू आपण. बिल्डिंग्स आहे, पार्क्स आहे, रोड आहे, हे सगळे एक्झाम्पल मॅनमेड इन्व्हायरमेंटचे आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे सामाजिक म्हणजेच सोशल अँड कल्चरल इन्व्हायरमेंट. मनुष्याला राहण्यासाठी सभोवताली एका समाजामध्ये वावरावे लागते. त्याच्या गरजा भागविण्यासाठी त्याला समाजामध्ये राहावंच लागते. सो त्या समाजामध्ये आपल्याला प्रत्येक मानवाला परिवार, धर्म, शैक्षणिक आणि आर्थिक संवैधानिक परिस्थितीनुसार वागावं लागते. हे त्यांच्यावर दबाव नसतो पण त्यांना समाजामध्ये राहावसाठी या सगळ्या गोष्टींचा सहभाग घ्यावाच लागतो. त्याला आपण सामाजिक पर्यावरण म्हणजेच सोशल अँड कल्चरल इन्व्हायरमेंट असे म्हणू शकतो. ठीक आहे. नंतर आहे कंपोनंट ऑफ इन्व्हायरमेंट. कंपोनंट म्हणजे काय तर घटक. कशाचे? पर्यावरणाचे. आता इन्व्हायरमेंटचे पण कंपोनंट्स असतात तर ते दोन प्रकारे असतात, अबायोटिक अँड बायोटिक. तर सगळ्यात पहिले बघूया आपण अबायोटिक. अबायोटिक आहे तर त्याला दुसरं सायकोकेमिकल फॅक्टर असेही म्हणतात. नंतर त्याच्यामध्ये फिजिकल आणि केमिकल ॲस्पेक्ट असतात. कशामधून? इकोसिस्टीममधून. त्याच्यानंतर इट इज नॉन लिव्हिंग पार्ट हॅव इन्फ्लुएन्स टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे यामध्ये नॉन लिव्हिंग पार्ट असतात जे इन्फ्लुएन्स करतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला. त्याच्यानंतर याच्यामध्ये रेनफॉल, टेम्परेचर, सनलाईट, ॲटमॉस्फिअरिक ह्युमिडिटी, सॉईल कंडिशन आणि या सगळ्या ऑर्गॅनिक सबस्टन्स असतात. जसे CO2, H2O, नायट्रोजन, कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम या सगळ्या ऑर्गॅनिक सबस्टन्स यामध्ये आढळल्या जातात. ठीक आहे. त्यानंतर आहे बायोटिक. बायोटिक कंपोनंट याला दुसरं नाव असं आहे की वर्ल्ड ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे जग असे पण म्हटले जाते. आता यामध्ये प्रोड्युसर, कन्झ्युमर्स आणि डिकम्पोजर्सचा सहभाग असतो. त्याच्यानंतर बायोटिक फॅक्टरमध्ये याला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्चरी म्हणजेच डिकम्पोजर्स अशा नावानेही ओळखले जाते. ठीक आहे. याच्यामध्ये प्रोड्युसर्स ग्रीन प्लांट आणि मॅन्युफॅक्चर करतात ते स्वतःचे अन्न. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की जे प्रोड्युसर्स असतात म्हणजे ते स्वतः फूड तयार करून जगतात. कशाच्या मदतीने? फोटोसिंथेसिसच्या मदतीने. आता हे आपल्याला सोपं गेलं असेल की आपल्याला आयडिया आली असेल की प्रोड्युसर्स कशा प्रकारचे असतात आणि मग प्रोड्युसर्स असतात मग कन्झ्युमर्स प्रोड्युसरवर जगतात हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर डिकम्पोजर्स हे दोनही याच्यावर जगतात हेही आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर आपण बघू पार्ट्स ऑफ इन्व्हायरमेंट. आता इन्व्हायरमेंटचे पण पार्ट्स असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं लिव्हिंग म्हणजे बायोस्फिअर होते. तर आता आपण बायोस्फिअरबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत की बायोस्फिअर म्हणजे एक्झॅक्टली काय असते. बायोचा अर्थ होतो सोप्या शब्दात लाईफ. तर तुम्हाला माहिती आहे
लाईफशी रिलेटेड आपण काय काय म्हणू शकतो किंवा काय काय सोपे पॉईंट्स तयार करू शकतो. इट इज द नॅरो झोन वेअर फाइंड लँड वॉटर एअर टुगेदर कंटेन ऑल फॉर्म्स ऑफ लाईफ. जिथे लँड आहे, पाणी आहे, हवा आहे, हे सगळ्या गोष्टी जिथे एकत्र मिळतात त्याला आपण म्हणतो बायोस्फिअर. ठीक आहे. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड मॅन मेड म्हणजेच ह्युमन आर लिंक टू इच अदर अँड टू बायोस्फिअर फॉर सर्वायवल. आता आपल्याला माहीत आहे सर्व लिव्हिंग थिंग ज्यामध्ये ह्युमन्स पण येतात आणि प्राणी पण येतात हे एकामेकाशी लिंक असतात, प्लस बायोस्फिअरशी सुद्धा लिंक्ड असतात. कशासाठी? जगण्यासाठी. ठीक आहे. ऑर्गॅनिझम्स इन द बायोस्फिअर डिवायडेड इंटू प्लांट किंगडम अँड ॲनिमल किंगडम. हे आपल्याला माहिती आहे की ऑर्गॅनिझम्स बायोस्फिअरमधले 2 भागात डिवाइड आहे, प्लांट किंगडममध्ये आणि ॲनिमल किंगडममध्ये. आता ॲनिमल किंगडम हे वेगळ्या पद्धतीचं आणि प्लांट किंगडम आणि वेगळ्या पद्धतीचं हे आपण पुढच्या पाठात शिकूच. त्याच्यानंतर आपण बघू की ॲन्युअल नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी ऑफ द होल बायोस्फिअर अप्रॉक्सिमेटली 170 बिलियन टन्स. आता हे आपल्याला माहिती आहे की ॲन्युअल टन प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी जे होत असते ते होल बायोस्फिअरमध्ये अप्रॉक्सिमेटली म्हणजे शक्यता दिलेली आहे की अप्रॉक्सिमेटली 170 बिलियन टन्स हे ड्राय वेटमध्ये ऑर्गॅनिक मॅटर तयार केलेलं आहे म्हणून. आता त्याच्यानंतर बघू आपण लिथोस्फिअर. लिथोस्फिअर कशाशी रिलेटेड आहे? लँडशी. सो सॉलिड पोर्शन ऑफ द अर्थ म्हणजेच जिथे आपण राहतो त्यालाच म्हणतात लिथोस्फिअर किंवा ते लँड. ओके. त्याच्यानंतर लँडला सगळ्यात सोप्या भाषेत म्हटलं जाते स्टोन्स किंवा ऑब्लिकमध्ये आपण याला म्हणू शकतो लँड. हे तर तुम्हाला माहिती आहे. लिथोज या शब्दाला 2 पद्धतीने आपण अर्थ परिभाषित केलेला आहे. त्याच्यानंतर कॉम्प्राइज द रॉक ऑफ द अर्थ क्रस्ट अँड द थिन लेयर्स ऑफ सॉईल ज्यामध्ये न्यूट्रिएंट एलिमेंट असतात. म्हणजेच आता दगड आणि माती हे सगळं तर आपल्याला माहिती आहे की जमिनीमध्ये असते, त्याच्याशिवाय सॉईल तयार होत नाही हे आपल्याला चांगल्याने माहिती आहे. तर मग सॉईल अशा पद्धतीने सस्टेन असते की ज्याच्यामध्ये न्यूट्रिएंट एलिमेंट सापडतात. आता हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. नंतर अर्थ सरफेस डिवायडेड इंटू 2 सेक्शन्स. आपल्याला माहिती आहे आपली पृथ्वी 2 भागात डिवाईड झालेली आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीचा थर 2 भागामध्ये डिवाईड झालेला आहे. तर तो आहे मॅसिव्ह लँडमास जिथे खूप साऱ्या बॉडीज पाण्याने व्यापलेला आहे असं, आणि दुसरा आहे ओशन बेसिस. ठीक आहे. मग डोमेन प्रोव्हाइडर्स फॉरेस्ट ग्रासलँड फॉर ग्रॅझिंग लँड फॉर ॲग्रिकल्चर अँड ह्युमन सेटलमेंट्स. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय काय प्रोव्हाइड झालेलं आहे. फॉरेस्ट म्हणजे जंगले, ग्रासलँड फॉर ग्रॅझिंग आणि शेती करासाठी पूरक जमीन आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपली सॉल्ट आपल्याला मिनरल्स देते तर ते आपलं वेल्थ पण तयार करते. म्हणजे मिनरल्स देत असल्यावर आपल्याला त्याचा प्रॉफिट पण होतो, कारण मिनरल्स ही अशी गोष्ट आहे ज्याला आपण बाहेर देशामध्ये वेल्थसाठी विकू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हायड्रोस्फिअर. आता हायड्रो म्हणजे तुम्ही समजले असाल की हायड्रो म्हणजे पाणी होते. तर आता पाणी म्हणजे कसं, पृथ्वीवरील सर्वात मोठा पोर्शन हा पाण्याने व्यापलेला आहे. त्याचाच एरिया आपण समजू शकतो की त्याचाच पूर्ण एरिया हा पाण्याने कॉम्प्रेस झालेला आहे. म्हणजे पाणी खूप म्हणजे 3ही थरामध्ये पाणी आपल्याला मिळते. जसं आईस झालं, वॉटर झालं, वॉटर वेपर झालं, या 3ही प्रकारामध्ये आपल्याला पाणी उपलब्ध होते. तर मग आपल्याला माहिती आहे 71% जास्त पार्ट हा अर्थने पाण्याने कवर्ड झालेला आहे. किती? 71% पार्ट ऑफ अर्थ कवर्ड विथ वॉटर. देन याच कारणामुळे आपल्या पृथ्वीला ब्लू प्लॅनेटसुद्धा म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? ब्लू प्लॅनेट. त्याच्यानंतर ओशन्स आहे हा मेजर पार्ट आहे आपल्या हायड्रोस्फिअरचा. म्हणजे जे समुद्र आहेत, मोठे मोठे महासागर आहे, हे आपल्या पृथ्वीचा मेजर पार्ट आहे. कशासाठी? हायड्रोस्फिअरमध्ये. मग हे सगळे मूव्ह होत असतात प्रत्येक वेळेस. कशाच्या मुवमेंटमध्ये? चेफ मुवमेंटच्या याच्यामध्ये. जसं वेव्स झालं, टाइड्स झालं आणि करंट्स झालं, या पद्धतीने. तर आपल्याला माहिती आहे का 5 मेजर ओशन्स जे आपल्याला महत्त्वाचे आहे. तर सगळ्यात पहिला पॅसिफिक ओशन, दुसरा आहे अटलांटिक ओशन, तिसरा आहे इंडियन ओशन, चौथा आहे साऊथर्न ओशन, 5वा आहे आर्टिक ओशन.
हे सगळे ज्या पद्धतीने सिक्वेन्स वाईज आहेत त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे. जशी ज्याची साईज आहे त्याच हिशोबाने मी तुम्हाला काउंटेबल पद्धतीने सांगितलेले आहे. तर पहिला आहे पॅसिफिक ओशन. याच्याबद्दल आपण छोट्या छोट्या पॉईंट्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला इझी जाईल लक्षात ठेवायला. तर बघा, सगळ्यात पहिला आहे लार्जेस्ट ओशन, तो आहे पॅसिफिक ओशन. याला सगळ्यात मोठा महासागर असं म्हटलं जातं. ठीक आहे. 1/3 पार्ट ऑफ अर्थमध्ये हा स्प्रेड झालेला आहे. पृथ्वीच्या 1/3 पार्टमध्ये हा पसरलेला आहे. याचा सगळ्यात डीपेस्ट पार्ट ऑफ द अर्थ असेही म्हटलेलं आहे. याचे 2 पार्ट आहे सगळ्यात खोल गेलेले, ते आहे मरीना आणि ट्रेंक. हे 2 पार्ट आहे त्याचे डीपेस्ट गेलेले. ठीक आहे, म्हणजे सर्वात खोल असलेले. दुसरं आहे अटलांटिक ओशन. आता अटलांटिक ओशन आपल्याला माहिती आहे दुसरा लार्जेस्ट ओशन आहे जगामधला. ठीक आहे. हा एस शेप आहे. हे पॉईंट नोट ठेवा, लक्षात ठेवा बारकाईने. कधीही कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न येऊ शकते. सो एस शेपचा हा अटलांटिक ओशन आहे. फ्लँक्ड बाय नॉर्थ अँड साऊथ. आता हे तुम्हाला समजलं असेल. अमेरिका ऑन वेस्टर्न साईड अँड युरोप अँड आफ्रिका ईस्टर्न साईड. याच्या अवतीभोवती अमेरिका आणि युरोप, आफ्रिका हे सगळं पसरलेलं आहे. त्याच्यानंतर आहे आपला इंडियन ओशन, म्हणजेच हिंदी महासागर, ज्याला आपण म्हणतो ओनली ओशन नेम आफ्टर द कंट्री. हे फक्त एकमेव असं ओशन आहे ज्याचं नाव देशावरून पडलेलं आहे. ठीक आहे. शेप ऑलमोस्ट ट्रँग्युलर, इन नॉर्थ बाउंड बाय एशिया, वेस्ट बाय आफ्रिका अँड ईस्ट बाय ऑस्ट्रेलिया. आता तुम्हाला माहिती आहे की याचा शेप ऑलमोस्ट ट्रँग्युलर आहे, म्हणजे त्रिकोणीसारखा दिसलेला हा आपला हिंदी महासागर आहे. त्याच्यानंतर याचा नॉर्थला एशिया, याच्या वेस्टला आफ्रिका आणि ईस्टला ऑस्ट्रेलिया पसरलेला आहे. सो त्याच्यानंतर साऊथर्न ओशन म्हणजेच अंटार्क्टिक ओशन. कॉम्प्रेस द साऊथर्न मोस्ट वॉटर ऑफ द वर्ल्ड ओशन, ऑल्सो कॉल्ड अंटार्क्टिक ओशन. आता आपल्याला माहिती आहे की हा पसरलेला आहे साऊदर्न भागात, जास्त करून त्याच भागात हा जास्त व्यापलेला आहे. ठीक आहे. हा वर्ल्ड ओशन पण म्हटला जातो. त्याच्यानंतर याला दुसरं नाव आहे अंटार्क्टिक ओशन. ठीक आहे. साऊदर्न ओशनलाच अंटार्क्टिक ओशन असं म्हटलं जाते. ठीक आहे. नंतर आहे आर्टिक ओशन, सगळ्यात आपला लास्ट 5वा, म्हणजे ज्याची व्याप्ती पण कमी आहे असा हा ओशन आहे आर्टिक ओशन. लोकेटेड विथ आर्टिक सर्कल अँड सराउंड्स द नॉर्थ पोल. आपल्याला माहिती आहे हा कुठे आहे, आर्टिक सर्कलला, अँड सराउंड त्याच्या अवतीभोवती आहे नॉर्थ पोल. ठीक आहे, म्हणजे हा नॉर्थ पोलकडे आहे. त्याच्यानंतर कनेक्टेड विथ पॅसिफिक ओशन बाय नॅरो स्ट्रेच्ड ऑफ शॅलो वॉटर नोन ब्रिंग स्ट्रेट. आता आपल्याला माहिती आहे की हा थोडा उथळ आहे, म्हणजेच हा पॅसिफिक ओशनला कनेक्टेड असून हा थोडा उथळ आहे, जेणेकरून हा ब्रिंग स्ट्रेट पण करून म्हटला जातो. ठीक आहे. वॉटर नोन त्याला आपण हेच म्हटलं जाते, वॉटर नोन म्हणजे ब्रिंग स्ट्रेट असं म्हटलं जाते. त्याच्यानंतर आहे ॲटमॉस्फिअर. आता ॲटमॉस्फिअरमध्ये काय, हवा म्हणजे एअर. अर्थ सराउंडेड बाय लेअर ऑफ गॅस. आपल्याला माहिती आहे आपली पृथ्वी गॅसशी पसरलेली आहे. आपल्या पृथ्वीमध्ये गॅसचे थरं म्हणजे हवेचे थरं आहेत. जिथे आपण वर जातो तिथे आपल्याला ऑक्सिजन कमी मिळत जाते, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर ब्लँकेट ऑफ एअर इंटरग्रल अँड इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट टू द प्लॅनेट. आपल्याला माहिती आहे हवेची जाळी पसरलेली आहे आपल्या पृथ्वीवर. सो त्याच्यामुळे आपण आज श्वास घेऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात, त्याच्यामुळे आपल्याला स्मेल कळते. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. डेन्सिटी ऑफ द ॲटमॉस्फिअर व्हेरियस विथ द हाईट. मी तेच म्हणत आहे की जसे आपण वरती जातो तसं हवा आपल्यासाठी कमी होत जाते, हवेची पातळी आपल्यासाठी कमी होत जाते. मॅक्झिमम ॲट सी लेवल अँड डिक्रीजेस रॅपिडली. समुद्रकिनाऱ्यावर खूप कमी प्रमाणात आपल्याला ते बघायला मिळतं, म्हणजे खूप रॅपिडली ते कमी होत जात असते. कशाचा, मॅक्झिमम ॲटमॉस्फेरिक सी लेवल. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲज वी गो अपवर्ड टेम्परेचर डिक्रीज. जसं मी आता सांगितलं, जसं आपण वर जाऊ तसं टेम्परेचर कमी होत जाते. आणि ॲटमॉस्फिअर एक्झर्ट प्रेशर ऑन अर्थ. ॲटमॉस्फिअर आपल्या अर्थवर प्रेशर तयार केलेला असतो, म्हणजे ॲटमॉस्फिअर आपल्या पृथ्वीवर प्रेशर तयार करत असतो, जेणेकरून आपल्याला एअरसाठी श्वास घ्यायला मोकळीक मिळते. एअर मूव्ज
हाय प्रेशर टू लो. आपल्याला माहिती आहे हवा म्हणजे जास्त प्रेशरने येते आणि कमी प्रेशरने ते चालली जाते, अशा पद्धतीने होते. मूव्हिंग एअर नोन ॲज वाइंड. ज्या पद्धतीने हवा मूव्ह करते तिला आपण वाइंड म्हणजेच हवा म्हणतो. आता एअर म्हणजे पण हवा होते आणि वाइंड म्हणजे पण हवा होते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. Atmosphere divided into 5 layers based on temperature, composition and other properties. आता आपल्याला माहिती आहे की ॲटमॉस्फिअर हे 5 लेअरमध्ये डिवाईड झालेली आहे. कशामुळे? टेम्परेचर, कंपोजिशन अँड अदर प्रॉपर्टीज आणि वेगळ्या प्रॉपर्टीजमुळे. तर आता आपण त्याचे लेयर्स बघू. लेअर स्टार्टिंग फ्रॉम अर्थ सरफेस. सगळ्यात पहिला लेअर आहे सुरुवातीचा, तो आहे ट्रोपोस्फियर. ठीक आहे. मग आहे स्ट्रॅटोस्फियर, मिझोस्फियर, थर्मोस्फियर आणि एक्झोस्फियर. तर सगळ्यात पहिला लेअर आहे ॲटमॉस्फिअरचा ट्रोपोस्फियर. अर्थ ॲटमॉस्फिअर लोएस्ट लेअर कंटेन मेजॉरिटी ऑफ द ॲटमॉस्फिअर मास अबाउट 75 to 80%. आता ट्रोपोस्फिअरमध्ये काय म्हणते, अर्थचा जो ॲटमॉस्फिअरिक भाग आहे तो लोएस्ट लेअर म्हणून ह्याला ओळखला जातो. ठीक आहे. याच्यामध्ये ॲटमॉस्फिअरची मेजॉरिटी मास अबाउट 75 to 80% व्यापलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे आपला स्ट्रॅटोस्फियर. तर स्ट्रॅटोस्फियर म्हणजे सेकंड लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरची सेकंड लेअर म्हणजे स्ट्रॅटोस्फियर, हे लक्षात ठेवायचं. एक्सटेंड फ्रॉम द टॉप ऑफ द ट्रोपोस्फियर. एक्सटेंड आहे कशाच्या? ट्रोपोस्फियरच्या वरती. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात आपला खालचा थर कोणता झाला? ट्रोपोस्फियर आणि दुसरा स्ट्रॅटोस्फियर. त्याच्यानंतर हा किती अबाउट आहे? 50 किलोमीटर, अबाउट 31 माइल्स. समजले. त्याच्यानंतर अबाउट द ग्राउंड, ओझोन लेअर फाउंड विदिन द लेअर. या लेअरच्या जवळपास आपल्याला ओझोन लेअर सापडते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मिझोस्फियर. इज अ लेअर ऑफ द सराउंड ऑफ अर्थ. ही लेअर पृथ्वीच्या अवतीभोवती असते. ठीक आहे. लोकेटेड बिटवीन स्ट्रेटोस्फियर अँड थर्मोस्फियर. थर्मोस्फियर आणि स्ट्रेटोस्फियरच्या मधात मिझोस्फियर असते. रिचेस ॲट हाईट ऑफ 50 to 85 किलोमीटर. जेव्हा आपण पृथ्वीच्या 50 ते 85 किलोमीटरमध्ये पोहोचतो तेव्हा 31 to 53 माइल्स अबाव अवर अर्थ. म्हणजेच याचं लोकेशन असं ग्राह्य धरलं जाईल की 31 to 53 माइल्सच्या अंतरावर म्हणजे दरम्यानावर मिझोस्फियर सर्वाईव्ह करते. टेम्परेचर ड्रॉप्स विथ द अल्टिट्यूड इन द मिझोस्फियर. टेम्परेचर ड्रॉप होते कोणाच्या सहाय्याने? अल्टिट्यूड इन द मिझोस्फियरच्या सहाय्याने. त्याच्यानंतर आहे आपला थर्मोस्फियर. लाईज जस्ट अबाव मिझोस्फियर अँड अंडर एक्झोस्फियर. कुठे लाईव्ह करते ही, कुठे सर्वाईव्ह करते ही लेअर? जिथे मिझोस्फियर आहे त्याच्या थोड्या जवळ म्हणजेच एक्झोस्फियरच्या खाली ही तिथे सर्वाईव्ह करते. बिकॉज ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ हायली इंटेन्स सोलर रेडिएशन द टेम्परेचर ऑफ द ॲटम्स रायझेस विथ द हाईट. आता म्हटलं आहे की याचं कारण असं आहे की हायली ॲब्झॉर्प्शन होते सोलर रेडिएशनचं, त्याच्यामुळे टेम्परेचर ऑफ ॲटमॉस्फिअर कमी होत जाते त्याच्या हाईटच्या अकॉर्डिंग, म्हणजे हाईटच्या हिशोबाने कमी होत जाते. आता आहे एक्झोस्फियर. एक्झोस्फियर म्हणजे टॉपमोस्ट पार्ट ऑफ द अर्थ ॲटमॉस्फियर. म्हणजे ॲटमॉस्फिअरचा टॉपमोस्ट पार्ट, सगळ्यात वरचा थर म्हणजेच आपल्याला माहिती आहे की एक्झोस्फियर होते म्हणून. आता प्रोग्रेसिव्हली व्हॅनिश इन टू स्पेस. थर्मोस्फियर इज अ लेअर डायरेक्टली बेनेथ द एक्झोस्फियर अँड द थर्मोस्फियर इज द बॅरीज बिटवीन द टू टाईप्स. आता म्हटलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्या एंडिंगवर आलेल्या आहे. सो आता म्हटलं आहे की जसं वर होत जाते तसं आपलं टेम्परेचर कमी होत जाते, म्हणजेच एअरचं टेम्परेचर कमी होत जाते. आणि जसं आपण लो अँगलने जात जातो तसं आपल्याला एअर श्वास घ्यायला मिळते. तसंच आता याच्यात सांगितलेलं आहे. आता एवढं सगळं आपण आजच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून माझा पुढच्या चॅप्टरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि प्लीज मला सजेस्ट करा की तुम्हाला कोणता टॉपिक जड जातो आहे, जेणेकरून मी तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बनवून सांगू शकेल किंवा एक्सप्लेनेशन देऊ शकेल की हे तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. थँक्यू.